नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण इकडे सारंगकडे आलेले असतात. तर आता सर्वांना सुमित्रा असं का बघत असेल तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, मला तर हेच कळत नाही की आईला मी सगळं काही सांगितलेलं असताना सुद्धा आई त्या ऐश्वर्याची बाजू का घेत असेल. तिने मला जिवंत सुद्धा बघितलेलं आहे, मी तिला सगळं सांगितले, तिने माझ्याकडून सगळं काही ऐकून सुद्धा घेतले, अजून आई शहाणी कशी झालेली नाही तेच मला नाही कळत. त्यावर आता सुमित्रा दरवाजात उभी राहते आणि सारंगचं हे सर्व बोलणे ऐकून आता सुमित्रा म्हणते की अरे मी आत्ता शहाणी झालेले आहे आणि ते पण पुरती शहाणी. तेव्हा आता सर्वजण आईला दरवाजात बघतात आणि सर्वांना तर एक धक्काच बसतो. सगळेजण म्हणतात की आई तुम्ही इथे काय करतात. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो, सारंगने जेव्हा मला हे सर्व सांगितले, ऐश्वर्याने त्याला कसं वापरलं, तेव्हा खरंच मला त्या ऐश्वर्याचा खूप राग आला होता. मला त्यावेळेस असं वाटलं होतं की दोन जावं आणि त्या ऐश्वर्याच्या सनकरी कानमागे द्यावी. तेव्हा आता सुमित्राने जो आता घडलेला क्षण आहे तो तिला आठवतो आणि ती सर्वांना सांगत असते की जेव्हा आता ऐश्वर्या आई म्हणत माझ्या रूम मध्ये आलेली असते, त्या क्षणी मला आता इतका राग आला होता, परंतु मी तेव्हा राग शांत केला, कारण मला माहिती होतं की त्या क्षणी जर आता अगदी काही जर बोलले तर तिला संशय येईल, म्हणून आता जसे मी वागत होते तसे ऍक्टिंग मला चालू ठेवावे लागेल. म्हणून आता आई म्हणून ऐश्वर्या जेव्हा रडत माझ्या मिठीत आली होती तेव्हा मात्र आता मला खूप राग आलेला होता, पण तरी सुद्धा मी माझा राग आवरून तिला आता स्वतःच्या जवळ घेतलं. मनात मात्र मला इतका राग येत होता, कारण आता ती स्वतःच्या मनात म्हणत असते की ऐश्वर्या तू कितीही आता ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न कर, परंतु आता तुझ्या ह्या ऍक्टिंगचा काही माझ्यावर परिणाम नाही होणार. ऑलरेडी सारंगने मला सर्व सत्य सांगितलेलं आहे. माझा सारंग मला येऊन भेटून गेला आणि त्याने सर्व खरं सुद्धा सांगितले, त्यामुळे आता तू बघ की मी तुला कसा धडा शिकवते ते. त्यानंतर मात्र आता सुमित्रा म्हणते की तिला जन्माची अद्दल घडेल असंच काहीतरी करावे लागेल असे मी ठरवले, म्हणून मी तुमचं नाटक समजून घेतलं आणि ते सुरू ठेवलं होतं. आणि मी केवळ आता जसे ऐश्वर्याशी वागत होते अगदी त्याच पद्धतीने ऐश्वर्याशी वागायला सुरुवात केली आणि ऐश्वर्याला थोडासाही संशय येऊ नये असं मी हे नाटक सुरू ठेवलं. जेव्हा आता मी तुम्हाला ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलत होते तेच नाटक मला अगदी ऐश्वर्याला संशय न येऊन देण्यासाठी करायचे होते. त्यावर आता अवंतिका खोशून म्हणते की म्हणजे आई तुम्ही जे काही वागत होता ते एक नाटक होतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, आणि हे बघा आता मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार, म्हणजे तुम्हाला फक्त समजून नाही घेणार, तर मग मी तुमची सगळ्यांची साथ सुद्धा देणार आहे. त्यावर आता हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो, म्हणजे आई तर आपल्या बाजूने आलीच. त्यावर आता जानकी पुढे येते आणि खोशून ती आई असं म्हणते, तर सुमित्रा म्हणते की हो जानकी, अगं सारंगने मला सर्व काही सांगितलेलं आहे आणि ते मला ऐकून अगदी विश्वास सुद्धा बसलेला आहे. बघ अगं मी मात्र तुझ्यावर नाराज आहे बरं का. त्यावर आता जानकी थोडीशी अगदी ही शांत होते आणि विचारते की आई काय हो, काय झाले. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू नको ते तितका चांगुलपणा दाखवत असते आणि सगळं काही शेवटी तुझ्यावर ओढूनच घेते. आता हेच बघ अगं तुझी आई कशी आहे, कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, ती कुठे आहे, आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि हे बघ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझ्या हातून काही असं वेडवाकडं नाही होणार. अगं पण जानकी कोर्टामध्ये अजून तू निर्दोष आहे हे सिद्ध नाही झालेले ग जानकी, त्यामुळे हे बघ जानकी मी तुझ्यावर खूप नाराज आहे. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की आई हे बघा आई खरंच माझं चुकलं, पण त्या ऐश्वर्याने. तेव्हा मात्र आता लगेच ही सुमित्रा म्हणते की अगं त्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडेल असंच काहीतरी करावे लागेल, कारण त्या ऐश्वर्याने माणसं तोडली, नात्यामध्ये फूट पाडली, त्या ऐश्वर्याने आपल्या घराचे हिस्से करायला लावलेत. आणि इतकं नाही तर त्या ऐश्वर्याने आपल्या घराचे हिस्से तर केले, परंतु स्वतः जे काही आता प्रॉपर्टीचे पेपर्स आहे, घर सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतले. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती प्रेग्नेंट आहे हे सुद्धा ती सगळ्यांशी खोटं बोलली. तर आणि तो प्रत्येक क्षण आता सुमित्राला आठवत असतो की ऐश्वर्या कशा पद्धतीने प्रत्येक वेळेस कसं खोटं बोलत गेली. तेव्हा आता सुमित्रा हे सर्व आठवून आता सगळ्यांना म्हणते की जर नाही मी तिला कळा सोसायला लावल्या तर मी सुद्धा नावाची सुमित्रा रणदिवे नाही. तर आपलं रणदिवे कुटुंब एकत्र आल्यानंतर काय होतं आणि काय अगदी तिचा गेम होतो हे आपण तिला दाखवून द्यायचं आहे. आणि कसं आहे की खोटं कितीही अगदी पुढे धावलं तरी सुद्धा शेवटी ते पडतं तर ते खड्ड्यातच. त्यामुळे त्या ऐश्वर्याला मात्र आपण खड्ड्यात पाडूयात. त्यामुळे जानकी तू शंख फुकायला घे, ऐश्वर्याच्या विरुद्ध जे काही महाभारत आहे तर ते आता सुरू झालेलं आहे. तर त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो आपण सगळेजण पांडव मिळून त्या ऐश्वर्याचा नाश करू. त्यावर आता जानकी आपला हात पुढे करते आणि म्हणते की युग कितीही अगदी कुठलंही असलं तरी सुद्धा
वाईटाचा अंत होतो तर आता लगेच ऋषिकेश सुद्धा तिच्या हातामध्ये हात देतो आणि जानकी सुद्धा सारंग सुद्धा पुढे येतो त्यांच्या हातामध्ये हात देत. जिने आपल्या म्हणजे नात्यामध्ये जी काही एकी होती तर ती अगदी एका नात्यात भेसळ केली तर त्या नासक्या पिकाला मात्र आता आपण उपटून फेकून द्यायचं, कारण तिने आपली एकी आहे तर ती मुळापासून हलवली. त्यावर आता सौमित्र पुढे येतो. सौमित्र आता हातामध्ये हात देतो आणि म्हणतो की आता तिचा निकाल आपण आपल्या पद्धतीने लावायचा, कोर्टामध्ये न जाता डायरेक्ट तिला फैसला सुनवायचा. त्यावर आता अवंतिका सुद्धा आता हे सगळ्यांच्या हातावर हात देते आणि म्हणते की ते सुद्धा रणदिव्यांच्या स्टाईलने. सुमित्रा आता त्यांच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की ही लढाई आपली आहे आणि आपण सर्वांनी मिळून लढाई जिंकायचीच. आणि आता जानकी म्हणते की हो, ऐश्वर्याला आता ही लढाई जिंकून घराच्या बाहेर काढायचं आणि परत तिला घरात कधी घ्यायचे नाही, तर कारण तिला पुन्हा संधी दिली जाणार नाही. रणदिव्यांच्या स्टोरीतील ही खलनायिका आहे, तर त्यामुळे आता ह्या खलनायिकाचा हा शेवटचा अगदी अध्याय असेल आणि त्याचा आता अंत होणारच. तेव्हा आता सगळेजण एकत्र करून एकीने आलेले असतात ऐश्वर्याच्या विरुद्ध. त्यानंतर ऐश्वर्या मात्र इकडे आपली जी काही डॉक्टर मैत्रीण आहे तिला भेटायला येते, तिच्याकडून रिपोर्ट घेते आणि तिला अगदी घट्ट मिठी मारते, कारण तिने आता रिपोर्ट दिलेले असतात. तेव्हा आता ऐश्वर्या तिला काही पैसे देत असते, परंतु तिची मैत्रीण म्हणत असते की ऐशू अगं नाही, कारण हे जे काही मी काम केलेलं आहे ते फ्रॉड आहे आणि एकतर मी माझ्या कामाव्यतिरिक्त हे तुला काम करून दिलेलं आहे आणि त्यात म्हणजे आणखीन पैसे घेऊन मी पाप नाही करू शकत, त्यामुळे मला पैसे वगैरे काही नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं ठेव ना, परंतु तिची मैत्रीण पैसे घ्यायला तयारच नसते. पैसे तुझ्याकडे राहून दे, फक्त माझं नाव कुठेही येणार नाही याची तू काळजी घे आणि हे बघ मी फक्त हे तुझ्यासाठी केले आणि जर माझे नाव कुठे आले तर माझी प्रॅक्टिस सुद्धा बंद होऊ शकते. एक खूप मोठा असा फ्रॉड आहे. तर ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, तुझं नाव कुठेही नाही येणार, तुझं नाव कुठेही येणार नाही याची मी काळजी घेईल आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, तू आता घरी जा. तेव्हा ऐश्वर्या तिला घट्ट मिठी मारते आणि आता शेवटी तिची मैत्रीण तेथून निघून जाते. ऐश्वर्या आता ते रिपोर्ट बघून आणखीनच खुश होते. ऐश्वर्या खुश होऊन स्वतःला म्हणते की आता एक भक्कम पुरावा माझ्याकडे आहे की माझ्या पोटामध्ये बाळ आहे. तर परंतु जानकी अगं तू मात्र अडकणार तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली. त्यानंतर आता ह्या ऐश्वर्याला वठणीवर आणण्यासाठी आता जानकी आणि अवंतिका ह्या दोघींचं अगदी मस्त आता पदार्थ तयार होत असतात. आता जो काही कारला आहे तर त्या कडू कारल्याचा जो काही आता हा ज्यूस आहे तर जानकी तो करत असते आणि आता ही अवंतिका आहे तर अवंतिका मात्र छान असे मेथीचे कडवट लाडू करत असते, काही तिखट लाडू आणि काही कडवट लाडू. आणि तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका अगदी पटकन कर बर का. तेव्हा आता अवंतिका घाईने करत असते. जानकीचा तोपर्यंत मिक्सर मधून अगदी कडू तो कारल्याचा ज्यूस झालेला असतो. तेव्हा आता ती घाईने अवंतिकाला म्हणते की अवंतिका अगं चल बरं लवकर चव घे आणि सांग बरं कसा ज्यूस झालेला आहे ते. तेव्हा आता अवंतिका हसते पण आणि म्हणते की बहिणी अहो तुम्ही मला कडू ज्यूस देता, बदला घेता की काय. अवंतिकाला फार असं हसायला येतं आणि जानकी म्हणते की अगं अवंतिका गंमत केली, खरं तर म्हणजे हे बघ ऐश्वर्याने आईंच्या डोक्यात जे काही विष ओतलेलं आहे त्यापेक्षा हे तर कमीच असेल. तेव्हा आता लगेच जानकी आता असं म्हटल्यानंतर अवंतिका विचारते की वहिनी अहो असं कसं. वहिनी हे बघा अहो आई आपल्याला पुन्हा पुन्हा बजावून काय म्हणाल्या होत्या की ऐश्वर्याच्या खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष द्या आणि वहिनी हे बघा पिण्याचं तर ठीक आहे पण तिच्यासाठी मी स्पेशल असा लाडू बनवलेला आहे तो पण स्वतःच्या हाताने हो. आणि वहिनी तुम्हाला माहिती आहे का मी त्यात काय घातलं, लवंग, दगडफूल आणि काळी मिरी. आता अवंतिका खूप खुश होऊन जानकीला म्हणते की द्या टाळी. तर आता जानकी थोडीशी नाराज असते कारण आईंचा अजूनपर्यंत जानकीवर विश्वास नसतो. तेव्हा अवंतिका आता जानकीचा तो चेहरा बघून विचारते की वहिनी अहो काय झालं. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काही नाही ग, आईंचा अजून सुद्धा माझ्यावर विश्वास नाही. म्हणजे हे बघ ना अगं अवंतिका त्यांचं मन सांगतं की आई अजून सुद्धा माझ्यावर नाराजच आहे आणि हे बघ ना त्यांच्या डोळ्यांना जे काही दिसत आहे तर त्यावर त्या विश्वास ठेवतात. अवंतिका विचारते की म्हणजे काय हो वहिनी. तर जानकी म्हणते की अवंतिका अगं ऐश्वर्या त्यांना जे काही दाखवते ना त्यावर. तेव्हा लगेच आता अवंतिका म्हणते की बहिणी अहो तुम्ही शांत व्हा, इतका विचार करू नका हो, इतका त्रास करून तुम्ही घेऊ नका, सगळं काही अगदी नीट होणार आहे. तर आणि हे बघा आईच काय अहो घरातील कोणीही तुमच्यावर नाराज नाही राहू शकत. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आलीची मात्र त्यांना समजते कारण आता ऐश्वर्या जेव्हा येते तर आई असा आवाज देते. जानकी हळूच अवंतिकाला म्हणते की अगं आली ती चल लवकर, म्हणून आता त्या दोघीही बाहेर येतात. तेव्हा आता ऐश्वर्या आई आई करत आलेली असते तर सुमित्रा बाहेर येते आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग
तेव्हा ऐश्वर्या खुश होत म्हणत असते की आई, अहो तुम्ही तर मला सोनोग्राफी करण्यासाठी सांगितली होती ना, आणि हे बघा मी सोनोग्राफी केलेली आहे आणि रिपोर्टसुद्धा लगेच दाखवते. तर आता सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या, सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा ऐश्वर्या खोटं बोलते आणि म्हणते की हो आई, सगळं काही ठीक आहे. जानकी आणि अवंतिका बाहेर येतात. तर लगेच ऐश्वर्या लगेच त्या दोघींच्या तोंडावर सांगते की हे बघा, मी सोनोग्राफी करून आले. तुम्हाला हवी होती ना सोनोग्राफीचे रिपोर्ट्स, मग हे रिपोर्ट्स घ्या. आणि बाळ अगदी व्यवस्थित आहे बरं का आई? तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, मला एक गोष्ट सांग बरं, तुझं क्लिनिक कुठले आहे, म्हणजे तुझे डॉक्टर कोण आहेत ते सांग. तेव्हा आता ऐश्वर्या खोटं बोलते आणि म्हणते की हे बघा, जे डॉक्टर शिंदे आहेत ना, ती माझी मैत्रीण आहे, त्यांच्याकडेच मी गेले होते. त्यावर तिचं नाव सुद्धा आहे, वाचून घ्या तुम्हाला जर काही शंका असेल तर. आणि म्हणते की सुमित्राला, आई हे बघा, तुमचा तर माझ्यावर आई विश्वास आहे ना? तेव्हा आता सुमित्रा मुद्दा म्हणते की अगं ऐश्वर्या, अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर, आणि ज्यांचा मात्र तुझ्यावर विश्वास नाही ना, त्यांचा तुझ्यावर विश्वास आता हे रिपोर्ट बघितल्यानंतर बसेलच. आणि हो की नाही जानकी? म्हणून आता सुमित्रा बरोबर ऐश्वर्याला वटणीवर आणत असते. आता ऐश्वर्यासमोर ह्या सगळेजणी नाटक करत असतात. तर जानकी म्हणते की आई, अहो तसे नाही, आणि हे बघा आई, तुम्ही जशी आम्हाला तयारी करण्यासाठी सांगितली होती त्या सांगितल्याप्रमाणे आम्ही ऐश्वर्यासाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. त्यावर आता लगेच ऐश्वर्या असं हसत असते त्यांच्याकडे बघून. तर अवंतिका म्हणते की आई हे बघा, अहो तुम्ही तर मला ऐश्वर्यासाठी काढा बनवण्यासाठी सांगितला होता ना, अगदी छान असा मी काढा बनवला बरं का. त्यावर आता ऐश्वर्या यांचं बोलणं ऐकते आणि विचारते की एक मिनिट, कसला काढा आणि कशाबद्दल बोलतात तुम्ही? त्यावर आता अवंतिका म्हणते की अगं पौष्टिक काढा. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना बरोबर, आणि त्याबरोबर म्हणजे अगं ऐश्वर्या पौष्टिक लाडू सुद्धा छान, त्यामध्ये अगदी बदाम, काजू, ड्रायफ्रूट सगळं काही घातलेलं आहे. तर तेव्हा आता सुमित्राला हसू येत असते आणि सुमित्रा आता मुद्दाम खाली बघून हसत असते, कारण ऐश्वर्याला कसं ओठणीवर आणायचं त्याबद्दलचा यांचा हा प्लॅन असतो. आणि जानकी आईंना म्हणते की आई, अहो तुम्ही मला जशी सांगितली ना त्यात मेथी सुद्धा मी घातलेली आहे. त्यावर आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की अगं मीच अगदी तुझ्यासाठी ही बनवायला सांगितलं होतं, जा बरं घेऊन ये. तर आता जानकी म्हणते की हो हो. तर सुमित्रा आता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला म्हणते की तू बस बरं, तुला हे सगळं खायला पाहिजे, अगं तुझ्या तब्येतीसाठी हे सर्व चांगलं आहे. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, अहो हे कशाला, डॉक्टरांचे औषध सुद्धा आता चालू आहेत, मला काही त्रास नाही होणार. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं चालू आहे, परंतु घरगुती उपाय चांगले असतात. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका किचन मध्ये येतात. तर जानकी कमरेला मस्त पदर खोसते आणि दोघींचं मिशन आता सुरू होते. दोघी एकमेकींकडे बघून हसतात आणि ते अगदी जे काही तिखट लाडू वगैरे आहे आणि तो कडू ज्यूस आहे तर ते ऐश्वर्याला घेऊन येतात. तोपर्यंत सुमित्रा ऐश्वर्याला सांगत असते की अगं हे पदार्थ एकदा पोटात गेले ना तर बाळ सुद्धा अगदी छान असं सुदृढ होते. तेव्हा जानकी आणि अवंतिका अगदी ते लाडू आणि ज्यूस घेऊन बाहेर येतात आणि जानकी म्हणते की हो ना अगं अगदी तेच, आणि आई अगदी पौष्टिक लाडू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बनवले बरं का. तेव्हा आता ऐश्वर्या बघतच असते. तर जानकी एक लाडू उचलते आणि ऐश्वर्या चल बरं आकर, मी माझ्या हाताने भरवते. तेव्हा ऐश्वर्या जानकीकडेच बघत असते. तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या खा ना, अगं बाळ हे गुटगुटीत व्हायला नको का, हो की नाही बरं आई. तेव्हा आता जानकी आपल्या हाताने जेव्हा लाडू भरवते तर ऐश्वर्या आता इतकं म्हणजे तोंड कडू म्हणजे तिला लागते आणि अगदी तोंडातील लाडू ही थुंकून टाकते. तेव्हा आता जानकी आणि सुमित्रा म्हणतात की अगं ऐश्वर्या काय करतेस, आणि ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते की आई हा लाडू कडू आहे बरं का. त्यावर तर सुमित्रा सुद्धा म्हणते की ऐश्वर्या अगं लाडू कसा कडू असेल, आणि हे बघ आता चवीकडे नाही बघायचं, तब्येत सांभाळायची. तर जानकी पुन्हा लाडू घेते तर ऐश्वर्या नको नको करत असते. तेव्हा आता सुमित्रा जानकीला म्हणते की बरोबर तू तिला. जानकी म्हणते की हो ऐश्वर्या हा मेथीचा लाडू आहे, अगं थोडाफार कडू असतो अगदी हलका, म्हणून बळजबरीने आता जानकी आपल्या हाताने तिला लाडू भरवते आणि ऐश्वर्या आता तो लाडू थुंकून टाकत असते. तर जानकी म्हणते की अगं अगं. तर सुमित्रा तेवढ्यात लगेच म्हणते की अवंतिका तिला तू प्यायला ज्यूस दे. तर अवंतिका म्हणते की हो तयारच आहे, एक काम कर ऐश्वर्या तू ज्यूस घे बरं. आता ऐश्वर्या जेव्हा ज्यूस पिते तर तिला तो ज्यूस सुद्धा इतका कडू लागतो, कारण तो ज्यूसच कडू कारल्याचा असतो. ऐश्वर्या एक घोट घेते आणि लगेच फुंकर मारते आणि ह्या तिघींना खूप असे हसू येत असते. ऐश्वर्याला अगदी उलटी होत असते. तेव्हा मात्र अवंतिका आणि जानकी पुन्हा आता ऐश्वर्याच्या हाताला धरतात आणि काय झालं, अगं बस खाली, म्हणून आता
पुन्हा त्या ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला खाली बसवतात. ऐश्वर्या म्हणते की किती कडू आहे, तर जानकी म्हणते की अगं दुसरा लाडू खा, मी तुझ्यासाठी लाडू बनवलेला आहे. जेव्हा आता ऐश्वर्या तो लाडू खाते म्हणजे जानकी आपल्या हाताने भरवते, तो लाडू इतका तिखट असतो. तेव्हा आता तिखट म्हणल्यानंतर आता अवंतिका लगेच म्हणते की अगं ज्यूस घे. सुमित्रा सुद्धा म्हणते की अगं ज्यूस घे, म्हणून आता तिला ज्यूस सुद्धा जबरदस्तीने पाजतात. तेव्हा ऐश्वर्या पाणी पाणी करत असते, परंतु जानकी पुन्हा तिला अगदी तिखट लाडू भरवते आणि अगं पाणीऐवजी ज्यूस प्यायचा असतो, ज्यूस घे बरं म्हणून बळजबरीने त्या आता ऐश्वर्याला ज्यूससुद्धा भरवतात. असं करता करता त्या ऐश्वर्याला चांगल्याच वठणीवर आणतात आणि ऐश्वर्याला खूप तिखटसुद्धा लागलेले असते. ऐश्वर्या फक्त अगदी श्वास टाकत असते, इतकं तिच्या जानकी, अवंतिका आणि सुमित्राने जिरवलेली असते. ऐश्वर्या म्हणते की आई ते लाडू खूप कडू आहे आणि ज्यूससुद्धा कडू आहे. जानकी म्हणते की अगं कडू कसं असेल, असं करून करून त्या सारखं सारखं तिला लाडू जबरदस्तीने भरवत असतात आणि तिची चांगली जिरवतात. अवंतिका आणि जानकी मात्र एकमेकांकडे बघून सुद्धा हसतात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या तू असं काय करतेस, अगं गरोदर बाईने खायचं असतं म्हणून ऐश्वर्याला अगदी बळजबरीने त्या खाली अगदी तिच्या तोंडामध्ये घालत असतात. ऐश्वर्याला बोलता येत नाही, ऐश्वर्या आई आई करत असते. तर जानकी म्हणते की अगं थोडंसं तिखट लागलं असेल, चल पाणी घे, आणि पाणी म्हणून आता तो ज्यूसच तिला अगदी बळजबरीने पाजतात. ऐश्वर्या म्हणते की आई अहो खूप तिखट आहे, मला नकोय, म्हणून ऐश्वर्या धावतच अगदी तिला उलट्या होत असतात आणि धावतच मात्र ती आता आतमध्ये जायला निघते. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं काय करते. जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं थांब ना, परंतु ऐश्वर्या रूममध्ये धावतच जाते. तेव्हा मात्र आता जानकी, अवंतिका आणि सुमित्राला यांना खूप हसायला येते. अवंतिका खुशून म्हणते की पळाली तर. जानकी म्हणते की हो पळणारच, कारण ते खोटे रिपोर्ट्स घेऊन आली अगदी शहाणपणा करत. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच बघायचं आहे किती खोटं बोलते ते. तिच्या शेंगाला मात्र पोत बांधून मी इतकं तिला पळवणार आहे. तर त्यावर आता जानकी विचारते की आई हे बघा, पण तुमचा माझ्यावर अजून विश्वास आहे ना हो. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, अगं ऐश्वर्याचा खोटेपणा आणि तुझा खरेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तोपर्यंत मला सगळं खरं कळत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. तेव्हा आता जानकीला आणखीन वाईट वाटतं आणि हे बघून आता अवंतिकाला सुद्धा. तर आता सुमित्रा लगेच आतमध्ये जायला निघते. तर जानकी म्हणते की आई अहो हे बघा. त्यानंतर आता इकडे सारंग सौमित्रा आणि ऋषिकेश या दोघांना विचारतो की अरे घरी सगळं काही ठीक असेल ना. तर सौमित्र खुशून म्हणतो की अरे घरी तर धमाल सुरू असेल, कारण आतापर्यंत जानकी, अवंतिका ह्या दोघींनी मात्र ऐश्वर्याची पूर्णपणे वाट लावली असेल. तर त्यावर आता सारंग खुशून विचारतो की म्हणजे काय. तर सौमित्र म्हणतो की अरे म्हणजे असं, ऐश्वर्याची जिरवण्याची अगदी सुरुवात झालेली आहे, कारण त्या ऐश्वर्याची जिरवायला मात्र आता अवंतिका आणि जानकी या दोघींनी कडू काढा आणि जे काही तिखट लाडू बनवलेले आहेत ना, त्यामुळे आता ऐश्वर्याची चांगली जिरली असेल. त्यावर आता हे ऐकून सारंग म्हणतो की त्याने तर काय होणार आहे त्या बाईला, कारण त्या बाईने आपल्या सगळ्यांना जो त्रास दिलेला आहे त्याच्या 10 पट त्रास आपण तिला द्यायला पाहिजे, इतकी नालायक बाई आहे ती. आणि हे बघा कधी कधी खरंच माझ्यावर विश्वास बसत नाही की इतक्या दिवस मी त्या बाईवर विश्वास ठेवून होतो, का इतक्या नालायक बाईवर विश्वास ठेवला असेल हेच मला नाही कळत. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे पग सारंग, जे झालेलं आहे तर ते गेले, आता गेल्याचा विचार नाही करायचा, आणि हे पग मी तुला सांगतो की सगळं काही अगोदर सारखं होईल. त्यावर आता लगेच सारंग विचारतो की अरे पण कधी होईल. तेव्हा सारंग विचारतो की कधी होईल आणि किती दिवसांनी होईल. अरे दादा तूच सांग, मी किती दिवस अजून इथे राहायचं आहे, अगदी इथे राहून मला कंटाळा आलेला आहे. तर दादा अरे मला आपल्या घरी यायचं आहे, मी कुठपर्यंत आता इथे राहू त्या ऐश्वर्यामुळे. अरे मला आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवायचं आहे, जानकी बहिणीच्या हातचं खायचं आहे. आणि हे बघ ना अरे ऋषिकेश दादा, माझ्या परिराणी सोबत अगदी व्यापार खेळताना मात्र तिच्यासोबत मला हारायचं सुद्धा आहे रे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग अरे अजून फक्त थोडे दिवस सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता सारंग विचारतो की अरे दादा नक्की होईल ना रे. तेव्हा दोघेही म्हणतात की अरे नक्की होईल सारंग, तू नको काळजी करू. आणि सारंगच्या आता जीवात जीव येतो. त्यानंतर आता इकडे जानकीला थोडंसं टेन्शन येते. आता जानकी विचार करते की आई आमच्या प्लॅनमध्ये सामील आहे, परंतु आमच्या बाजूने त्या नाहीत. मग देवा अरे मी असं काय करू की जेणेकरून आई मात्र आमच्या बाजूने होतील म्हणून. आणि तेवढ्यात आता आई करत असे हाका मारत ओवी तेथे येते, परंतु जानकीचं लक्ष नसते. तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं मी तुला किती हाका मारले, तुझं लक्ष कुठे होतं, तुला सारंग काकाची आठवण येते का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो. तर ओवी आता रडतच म्हणते की हो आई मला सुद्धा खूप आठवण येते ग, मला पण माझ्या गुलाबजाम काकाची खूप आठवण येते ग. आणि आई हे बघ ना, अगं गणपती बाप्पांच्या वेळेस आपण सगळेजण एकत्र
मिळून जो काही हा मखर बनवायचो आणि किती छान असा मखर एकत्र येऊन करायचो, अगदी डेकोरेशन सुद्धा एकत्र येऊन करायचो आणि सारंग काका आपला खरंच किती बेस्ट असं मखर बनवत होता। आणि हे बघ ना आई, आता मी सगळं काही मिस करते, म्हणजे माझ्या सारंग काकाला सुद्धा। तेव्हा आता ओवीच्या डोळ्यात पाणी असतं, ती रडतच हे सर्व आईला विचारत असते। तर जानकी म्हणते की ओवी हे बघ बाळा, तू नको काळजी करूस ग, आणि हे बघ आपण सगळेजण एकत्र असणार आहोत, जशी आपण सजावट करत होतो अगदी तशीच आता सजावट सुद्धा आता ह्या गणपतीला करायची आहे, आणि ते पण सगळ्यांनी एकत्र येऊन। आणि हे बघ तुला सारंग काकांनी बनवलेलं मखर हवं आहे ना, मग आपण तसंच मखर घेऊन येऊया, तू काळजी करू नकोस। तेव्हा आता ओवी रडत म्हणते की आई अगं खरंच मी सारंग काकाला खूप मिस करते ग। त्यानंतर आता इकडे सारंग तर मखराची अगदी सौमित्र आणि ऋषिकेश बरोबर तयारी करत असतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे नीट काप। तेव्हा सारंग म्हणतो की हो अरे दादा मी तर नीटच कापतोय। सौमित्र खुशून म्हणतो की सारंग अरे तुझे आवडते रंग आणलेले आहेत बघ ना, आणि बाहेर तर पाऊस पडतोय, आणि हे बघ अरे सारंग मार्केटमध्ये सुद्धा खूप गर्दी होती रे। ऋषिकेश म्हणतो की चला आता मखर करायला घेऊयात। तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की अरे दादा खरंच माझ्यावर काय वेळ आलेली आहे रे। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अरे तू हे सर्व काय बोलतोस। तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की अरे काय झालं म्हणजे काय, अरे इथे एकट्याला मला मखर बनवावा लागतो, आणि हे बघ ना अरे इतक्यात वर्ष कसं मी रणदिव्यांच्या घरामध्ये मखर बनवायचो, आणि हा असा जो काही पसारा आहे तो पसारा घालून मात्र, आणि सगळेजण अगदी माझ्याकडे बघत राहायचे आणि मदत सुद्धा आपल्याला खूप करायचे। आणि हे बघा जानकी वहिनी आणि आपली ओवी सुद्धा कधी कधी अगदी माझा हात अगदी खराब होत असताना त्या मला स्वतः भरवायच्यात ना। आता इथे जो काही आता हा पसारा मांडलेला आहे ना, तर मी अगदी एकटा करत बसलोय। तेव्हा आता लगेच हा सौमित्र म्हणत असतो की अरे तू एकटा कुठे आहे रे, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, आणि हे बघ शेवटी हा मकर आहे तर तो घरीच जाणार आहे तर। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो ते तर बरोबर आहे, आणि हे बघ तुझ्या गप्पा जर मारून झाल्या असेल तर अगदी हात पटापटा चालव रे तुझे। सौमित्र म्हणतो की हो हो लवकर, आणि जरा आपल्याला रात्रीपर्यंत मकर हा अगदी तयार करून ठेवायचा आहे तर चला पटपट तयारी करा तर। आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की दादा हे बघा अरे मला सुद्धा गणपती आणायला यायचं आहे ते, आणि तेवढ्यात तेथे जानकी येते। जानकी म्हणते की हो येणार नक्की येणार, आणि हे बघा भाऊजी अहो तुमच्याशिवाय गणपती कसं येणार बरं, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की येणार। तेव्हा आता सारंगला फारच आनंद होतो। तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा तेथे ती ऐश्वर्या असेल, आणि ऐश्वर्या असताना मात्र मी कसा तेथे येणार। जानकी म्हणते की हे बघा तुम्ही नका काळजी करू, सगळं काही अगदी तेथे व्यवस्थित असेल, तुम्ही नक्की तिकडे येणार म्हणजे येणारच। तेव्हापर्यंत ती अगदी उलट्या करत बसली असेल, आणि तशी व्यवस्था सुद्धा मी केलेली आहे तर, आणि चला तर आता आपल्याला तयारीला लागायचे आहे तर। तेव्हा आता लगेच जानकी सौमित्र ऋषिकेश हे छान असा मखर बनवायला अगदी आनंदाने घेतात तर इकडे मात्र ऐश्वर्याची पूर्णपणे आता जिरून निघलेली असते। तिला सारखे आता अगदी उलट्या होत असतात, कारण ते कडू लाडू आणि कडू कारलं यामुळे तिची चांगली जिरलेली असते। तेव्हा आता ऐश्वर्या ही स्वतःला सावरून आता स्वतःला म्हणत असते की माहिती आहे जानकी, अगं हे मुद्दाम तू मला करते मला त्रास देण्यासाठी, आणि मी सुद्धा ऐश्वर्या आहे, मी तुला अशी सहज नाही सोडणार, नाही या सगळ्याचा बदला मी तुझ्याकडून घेतला तर नावाची ऐश्वर्या नाही मी, हे लक्षात ठेव। आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता बाहेर येते, तिचा पाय घसरणार तोच लगेच जानकी येते, आणि जानकी तिचा हात धरते आणि तिच्याकडे रागाने बघत असते। जानकी आता हसते आणि म्हणते की ऐश्वर्या अगं जरा सावकाश, अगं दरवेळेस तू तोंडावर पडल्यानंतर मी तुला सावरायला नसणार आहेस ग। आणि काय ग ऐश्वर्या लाडू कसा वाटला, अगदी खुश होऊन ती विचारते। आणि परत आता जानकी म्हणते की सॉरी अगं पौष्टिक लाडू कसा वाटला ते विचारते, आणि काय ग पौष्टिक ज्यूस कसा आवडला बरं, नाही आवडला का अगं ऐश्वर्या तुला, कसं वाटला, आणि बघ ना अगं मला तर हे करण्यासाठी फार मजा येते। तेव्हा आता ऐश्वर्या तिच्याकडे रागाने बघत विचारते की म्हणजे जानकी हे सर्व तू मुद्दाम केले तर। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं ठरून केले, अगं तू कसे अगदी ठरून मात्र मिठाचे खडे ही टाकत असते, मग अगदी तुझ्यासारखंच सेम टू सेम, म्हणजे असं वाटलं की जरा थोडासा मसाला तुझ्या लाडवात जास्त घालावा तर। आणि हे बघ अगं हे पौष्टिक लाडू बनवून आणि छान असा कारल्याचा मस्त ज्यूस करून, कारण हे बघ ना अगं तुझा मेंदू आहे तर सतत बिजी असतो काही ना काही कारस्थान करण्यासाठी, आणि हे बघ तुझ्या मेंदूला जरा चालना मिळेल हे सगळं काही पौष्टिक खाल्ल्यानंतर, म्हणून तुझ्यासाठी मुद्दाम हे सर्व केले होते। आणि हे बघ अगं लाडू खाल्ल्यानंतर आणि हे जे काही ज्यूस पिल्यानंतर तुझा चेहरा मात्र किती बघण्यासारखा झाला होता ग। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या हे सगळं आठवते आणि शडप असं जानकीला म्हणता येतं।
तर जानकी म्हणते की हे बघ आवाज खाली आणि ही नजर सुद्धा खाली करायची आहे। हे बघ अगं ऐश्वर्या, या घरात तू जे काही केलेलं आहेस ना ते आतापर्यंत कोणीच केलेलं नाही। अगं खोटेपणाचे ढोल अगदी तुला मिरवायची सवय आहे तर, परंतु एक गोष्ट मात्र ऐश्वर्या लक्षात ठेव, अगं खोटेपणाचे हे ढोल मात्र अगदी टिकून राहत नसतात। तेव्हा ऐश्वर्या मात्र अगदी रागाने जानकीकडे पाहत असते। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या रागाने जानकीला म्हणते की अगं हे बघ, तू जर छोट्या छोट्या लढाई जिंकली तर स्वतःला मात्र इतकं हुशार समजू नकोस, तू स्वतःला व्हिलन समजू नकोस। अगं तू किती मोठी अगदी लुझर आहेस, कोर्टाची तारीख आल्यानंतर तुला कळेलच। त्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, आज मात्र इन्स्पेक्टर साहेब सौमित्रा आणि मला भेटले होते। त्यांनी आम्हाला सांगितले तुझ्या आईची डेड बॉडी कुठेच सापडलेली नाही। तर जानकी म्हणते की बॉडी नाही सापडणार, कारण माझी आई जिवंत आहे। तेव्हा आता लगेच जानकी आणि अवंतिका ठरवतात की किती काही झालं तरी जानकी म्हणते की अवंतिका, मी माझ्या आईला शोधण्यासाठी प्रयत्न नाही थांबवणार। म्हणून जानकी आणि अवंतिका आता एका ठिकाणी येतात आणि आता किती काही झालं तरी मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच। आणि लताबाईच्या जेव्हा त्या घरी येतात तेव्हा मात्र आता लताबाईला जो काही राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे, लता कारखानी उत्कृष्ट खेळाडू म्हणून, ते जे काही आता ते प्रमाणपत्र आहे तर ते आता जानकी बघते। अवंतिका सुद्धा तिच्या सोबत असते। जानकी पदराने आता ते पुसून काढत असते, त्यावर धूळ साचलेली असते। माझ्या आईचं हे जे काही ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे, म्हणजे माझ्या आईला अगदी आता ही क्रीडा जे काही आहे ते पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे ती अगदी हुशार आहे। तर जानकी आता यामुळे आता कसा शोध घेते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।